तानाजीवाडी विभाग 109 मध्ये आपली वोटिंग झालेली आहे. बघा, वोटिंगचा मार्क तुम्हाला दाखवायलाच लागेल, तरच तुम्ही ग्राह्य धराल की मी वोटिंग केली जाऊन. आज मतदान हा राजा असतो, तेच आपल्या राजावाला काम करून आलोय आपण. आता बघूया उद्या कौल कोणच्या बाजूने लागतो. नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे वोटिंगचा दिवस आणि वोटिंग करण्यासाठी मी निघालोय. आता बाईकच घेऊन चाललोय मी. वोटिंग करून मग पुन्हा घरी येईल. कामावरती पण जायचं आहे, कामावरती पण थोडा वेळ दिला, हाफ डे नंतर यायला बोलले. चला तर मंडळी, आलोय टेंबीपाड्याला. या इथे मी डॉक्युमेंट घेऊन आलोय, आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड आहे. आणि आता पोर्टलवरती जातो, म्हणजेच सेंटरवरती जातो. तानाजीवाडी विभाग 109 मध्ये आपली वोटिंग झालेली आहे. टेंबीपाड्याला आलेलो, या इथे वोटिंग केली. आणि हे बघा, वोटिंगचा मार्क तुम्हाला दाखवायलाच लागेल, तरच तुम्ही ग्राह्य धराल की मी वोटिंग केली जाऊन. वोटिंग मित्रांनो आपली झालेली आहे. आता घरी जाण्यासाठी निघतो, तिथून परत आपल्याला ऑफिसला पण जायचंय. चला ये. टेंबीपाड्याला आपली वोटिंग झाली, त्यानंतर संकेत भाऊ भेटला. तुला कोणता विभाग होता? 109 होता. 109 आपला सगळ्यांचा 109 ना? तेलगू काय बरोबर बोला जरा. अच्छा, कालचं तेलगू नाही. नाही ह्याला आपल्या घरातलं आहे. तुला पण तेलगू घ्या, गोड बोला. वोटिंग झाली, संकेत भाऊ पण बरोबर आहे. एकत्र जाऊ आता कामाला. हक्क बजावलाय, आता बघू कसं काय ते. हक्क आपण बजावलाय. लोकशाहीचा कौल कोणाच्या बाजूने आहे बघूया आपण. उद्याच लागेल ना रिझल्ट? रिझल्ट पण उद्याच आहे. बऱ्याच दिवसांनी आलो. आपल्या टेंबीपाडा खूप सुधारलाय, मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या पहा. बऱ्याच दिवसांनी इकडे आलो रे. अरे हा, हे बघा, इथे आमचा पहिला क्लास होता. इथे क्लास होता. हा टेंबीपाड्याचा उड्डाण पूल. बिल्डिंग खूप मोठ्या मोठ्या झाल्या रे, खूप डेव्हलपमेंट झाली. हे झालंय, जाम झालंय पूर्ण. एसी बस. अरे 605 ना? हा, 605 बस. आता ड्रायव्हर चेंज होतोय. ये लोकल का डॉगेज भाई अपना. और डॉगेज भाई नमस्कार. हे भांडूपचा विकास. वोटिंग करायला भावाची बाईक घेऊन आलेलो. हे बघा, बाईक इथे लावले. आता बॅग वगैरे घेतली आणि निघालोय कामाला जाण्यासाठी. विचार करतोय ट्रेननी जाऊ का बसनी जाऊ. चला, जसं होईल तसं मग जाऊया. बसनी जाऊ ट्रेनने जाऊ विचार करता करता अर्ध्या वाटेमध्ये मी गेलेलो. कुत्र्यांचा आवाज येतोय बघा. ॲनिमल हॉस्पिटल आहे इथे. तर आपण कोणत्या टॉपिक वरती होतो? विचार करत करत मी तिकडे गेलेलो ट्रेन पकडण्यासाठी. पण नंतर परत विचार केला की आपण बसनीच गेलेलं बरं आहे, आरामशीर बसून जाऊया. ट्रॅफिक आता भेटणार नाही असं वाटतंय मला. पाहूया पुढे जाऊन. तानाजीवाडी प्रभाग 109 मध्ये जाऊन मी वोटिंग केली. सिक्युरिटी खूप होती, पोलिसांचा फौजफाटा पण एवढा होता की व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी सक्त मनाई होती. पब्लिक पण खूप वोटिंग करण्यासाठी आलेले, रांगाच्या रांगा लागलेल्या. त्यामुळे तिथे व्हिडिओ वगैरे काढत नाही बसलो. मी जाऊन गुप्तपणे मतदान करून आलो. आपल्या लोकशाहीचा आपला हक्क बजावून आलो. बोलला जातो ना, आज मतदान हा राजा असतो, तर तेच आपल्या राजावाला काम करून आलोय आपण. आता बघूया उद्या कौल कोणच्या बाजूने लागतो. खूपच राजकारण तापलेलं होतं आणि फायनली काय तो दिवस आला. आज सर्वांनी वोटिंग केली आणि बाकीचे लोकांची वोटिंग करायची बाकी आहे. आजचा दिवस जसा सरेल लगेच उद्या रिझल्ट पण डिक्लेअर केलं जाईल. स्टॉपवरती आलो, साधारण 10-15 तास आलेत. बसचीच वाट पाहतोय आता. आपलीच बस आली 461. गर्दी खूप आहे बे. गर्दी नाहीये, चढत्या वेळी वाटलेलं गर्दी आहे. खाली आहे पूर्ण. आताच सिप्स मागे सोडलं, तशी ट्रॅफिक आज नाहीये. 20 ते 25 मिनिटांमध्ये सिप्सला आलो आणि इथून अजून 15 ते 20 मिनिटं लागतील विरवाणीला जायला.
काही प्रवासी बसमध्ये गर्दी नसताना पण इथे या डोरवरती उभे राहतात मागच्या. काका ओरडले एका प्रवाशाला, तो पुढे गेला उतरण्यासाठी. बरोबर आहे काकांचं तसं, पण मागे उभं राहण्यापेक्षा बस खाली असताना पुढे गेलेलंच बरं. नाहीतर मग कधी कधी ड्रायव्हर यांना स्टॉपला थांबवतच नाही. गाडी थांबले जोगेश्वरी सिग्नलच्या इथे. पण ते तिथे वरती तुम्हाला स्कॅनर दिसतंय, ते स्कॅनर कशासाठी आहे मला तर माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा. सिग्नल लागलाय आता, सर्व गाड्या सिग्नलला थांबल्या. वोटिंग सेंटरचे इथे संकेत भेटलेला आपल्याला, आणि तो येते वेळी ट्रेननी आला आणि डायरेक्ट इथे कंपनीच्या बाहेर भेटला मला. काल मंडळी ना, ईव्हीएम बद्दल असंख्य मनामध्ये प्रश्न होते. व्हिडिओज पण पाहत होतो मी. सामान्य नागरिकांबद्दल याच्याबद्दल जनजागृती काहीच नाही केलेली, त्यामुळे मी पण काल व्हिडिओ असंख्य पाहिले. व्हिडिओमध्ये ईव्हीएम बद्दलच चर्चा चालू होती. 4 ईव्हीएम मशीन असतील, विविध कलरचे हे असतील आणि विविध चिन्ह असतील. ते बटन प्रेस करून मग फायनल लाईट पेटेल, त्यानंतर मग तुमचं वोट ग्राह्य धरलं जाईल, असं काहीतरी इंटरनेटवरती चालू होतं. मी पण रात्रभर व्हिडिओ बघितली आणि समजून घेतला. घरातल्यांना पण समजावून सांगितलेलं की 4 ईव्हीएम असतील, असं जाऊन वोट करायचं. तर आज सकाळी मी गेलो तिथे, फायनली बघितलं तर एकच ईव्हीएम मशीन होती. तिथे जाऊन मी आपलं वोट टाकून आलो. आता बघूया उद्या रिझल्ट कसे लागतात. फेअरच रिझल्ट लागले पाहिजेत. आणि मी आता आलोय कंपनी बाहेर. हाफ डे नंतर यायचं होतं आम्हाला. आणि व्हिडिओचं पण एंड इथेच करतो. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आवर्जून मला कमेंट करून कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. संकेत आपल्या बरोबर आहे, कॅमेरा त्यांनी पकडलाय. तुमचं प्रेम असंच असू द्या.